नमस्कार मित्रांनो, स्वागत करतो तुमचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. तर मित्रांनो, फिरायला आलो होतो, पण सगळीकडं भरपूर असं ऊन आहे, त्याच्यामुळं मला पाणी लागतं आहे पिण्यासाठी. तर कुठं असं पाणी पण भेटत नाही. तर एका ठिकाणी पाण्याचा शोध लागला आहे. तर पाहूया तिथं जाऊन पाणी पिण्यासाठी आहे की नाही. खूप तहानेने व्याकुळ झालो आहे मित्रांनो, खूप म्हणजे लय. हे पहा, एकदम पशिना झालो आहे आणि एकदम घाम भरपूर निघालेला आहे. तर पाहूया जाऊन. सगळीकडे फिरलो पण कुठंच पाणी भेटत नाही मित्रांनो. पण आता वाटतंय एका ठिकाणी मला दिसलंय, पण त्या ठिकाणी जाऊया. तिथं पिण्यायोग्य पाणी आहे की नाही ते पाहूया आपण तिथे जाऊन, कारण भरपूर तहान लागलेली आहे. ब्लॉग शूट करण्यासाठी भरपूर कुठं फिरावं लागतं हे मलाच माहीत आहे मित्रांनो, आणि जो यूट्यूब करतो त्यालाच माहीत असतं कुठं भटकावं लागतं ते. लय म्हणजे लय मित्रांनो, खूप तकलीफ होते ब्लॉग शूट करण्यासाठी. आणि ह्या ठिकाणी पाण्याच्या ठिकाणी आलो आहे, पण ते पिण्यायोग्य पाणी नाही असं मला वाटतंय, कारण वेगळंच म्हणजे घाण थोडं पाणी वाटतंय. तुम्हाला मी दाखवतो कसं पाणी आहे ते. तुम्हाला दाखवतो पाण्याचे ठिकाण. हे पहा, एवढं. हे पहा, दुसऱ्या अँगलने पण तुम्हाला दाखवतो. अशा पद्धतीने पाणी आहे. पण मित्रांनो, हे जनावरांसाठी पाणी आहे आणि हे पहा, पिण्यासाठी नाही. आणि इकडे पाहिले तर इकडे पण पाण्याचं दिसत नाही. हे पहा, सगळीकडे इकडे पण पाणी नाही माणसांना पिण्यासाठी. तर माणसं कुठून पित असतील मित्रांनो. या ठिकाणी उंबराचं झाड आहे, पण मग ते तिथं एकदम त्याच्यामुळं गारवा आहे एकदम मस्त, पण पिण्यायोग्य पाणी नाही मित्रांनो. मला खूप तहान लागलेली आहे, तर काय करू. जाऊ दे, नाही पेत, कारण एवढंच पाणी आहे. भरपूर असे पशु पक्षी येत असतील, प्राणी येत असतील, आणि वर थोडं वेगळं साई आहे, त्याच्यामुळं पाणी थोडं साफ वाटत नाही मित्रांनो, त्याच्यामुळं पेत नाही. जाऊ दे, जे होईल ते होईल. अशा प्रकारे हे पाणी आहे. आणि हे पहा, आजूबाजूला सगळीकडे टेकड्या बिकड्या आहेत, पाणी कुठंच भेटत नाही. तर मित्रांनो, जाऊ द्या, पाणी तर भेटलं नाही. भेटलं पण मग ते पिण्यायोग्य पाणी नाही, त्याच्यामुळं आता आपण जाऊया, थोडी भटकंती करू, त्याच्यानंतर घरी जाऊनच पाणी पिऊ. गळा तर खूप असा घसा जाम झालेला आहे, म्हणजे सुकलेला आहे. पण काय करायचं आता, जर पाणीच भेटत नाही तर काय करायचं. ब्लॉग शूट करण्यासाठी आलो होतो, सगळीकडे फिरलो, त्याच्यामुळं पाणी भेटलं नाही मित्रांनो. तर जाऊ द्या, घरी गेल्यानंतरच आपण पाणी पिऊ. तर जाऊया, अजून थोडं फिरूया, त्याच्यानंतर आपण ब्लॉग संपवून टाकू. आणि हे पहा मित्रांनो, जिकडं तिकडं वणवा पेटवलेला आहे, जिकडे तिकडे सगळीकडं लोकांनी पेटवून दिलेला आहे. पहा, इकडे झरी आहे, आणि हे काय आहे मित्रांनो, कोडई. ह्या पहा, कोडईच्या शेंगा कशा दिसतात, त्यालाच फुटून गेलेले आहेत. लहान कोडईचं झाड आहे. आणि हे पहा, बाकीच्या झाडांना पालवी फुटलेली आहे, एकदम मस्त वारं ढोलतंय. आणि हे पहा, सावरीच्या झाडाला मित्रांनो आता पानं फुटायला लागलेले आहेत. हे पहा, नवीन पालवी फुटायला लागलेली आहे. हे पहा कसे दिसतात, एकदम मस्त झक्कास असे. आणि हे पहा, प्रत्येक झरे जे आहेत ते एकदम सुकून गेलेले आहेत. आता ज्यावेळेस पाणी पडेल त्यावेळेस चांगले खळाखळ भरून वाहतील झरे मित्रांनो. हे पहा, एकदम पूर्णपणे भरपूर अशी सर्वांनाच पाण्याची तहान लागलेली आहे. सर्व जग पाणी पाणी करतंय. हे पहा, झाडे बिडे वाळून गेलेले आहेत, झुडपे काही. हे पहा, ह्या साईडनी सावरीचं झाडाला पालवी फुटते कशी, एकदम मस्त. त्याच्यानंतर मित्रांनो, हे पहा, ह्या साईडला पण कसा वणवा पेटलेला आहे, म्हणजे एकदम लोकांनी पेटवून दिलेलं होतं. तर हे पहा, सगळीकडं काळच झालेलं आहे, डायरेक्ट आग लावलेली होती.
आणि मोकळी एकदम मस्त जागा पण आहे. आणि हे पहा कसं नेचर वाटते तुम्हाला, कसं दिसतंय ते पण पहा. तर मित्रांनो, फिरून फिरून जाम वाईट झालं. तहान तर खूपच लागली आहे. तर आता घरी जाऊनच पाणी पिऊया, कारण माझा घसा सुकून गेलेला आहे. एवढं फिरलो, लय दमवलं मित्रांनो. तर आपला आजचा छोटासा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आणि जो कोणी नवीन असेल त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करून नंतर मित्रांनो जा. तर आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच. जय हिंद, वंदे मातरम.